नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सध्या राज्यभर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची काय चर्चा सुरू आहे। जो प्रशिक्षणार्थींच्या मनामध्ये प्रश्न आहे की कार्यकाळ वाढेल का, त्यांचा जो कार्यकाळ आहे तो वाढून भेटणार आहेत का, त्याबाबत आपण ही महत्त्वाची माहिती सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत। तर राज्यभर सर्वत्र चर्चा सुरू आहे। जेवढ्या पण सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची चर्चा सुद्धा जोरात सुरू आहे। जे तुकाराम बाबा आहे साताऱ्यातील, ते खूप मेहनत घेत आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढवावा। त्यासाठी जे हरिभाऊ राठोड आहे यांनी एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतलेली सुद्धा आहे। पण एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊनही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा जी चांगली बातमी, महत्वाची बातमी अशी काही भेटली नाहीये। आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कॅबिनेटची बैठक लवकरात लवकर होणार आहे। त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो कार्यकाळ वाढण्यासाठी तो मुद्दा त्या मीटिंग मध्ये, त्या बैठकीमध्ये मांडला पाहिजे आणि त्या बैठकीमध्ये मांडून त्याचा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे। आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो कार्यकाळ वाढवू शकतात तर ते सुरू केलेली एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ही यांच्या माध्यमातून ही योजना सुरू झालेली आहे। तर त्यामुळं जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांना सांगू इच्छितो की ह्या दोनच व्यक्ती आहेत की जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ वाढवू शकतात। तुकाराम बाबा आहे ते साताऱ्यातून, त्यांनी सर्व सोशल मीडिया, सर्व प्रेस मीडियाला सांगितलं आहे की जर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जर लवकरात लवकर जर चांगली बातमी या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही तर राज्यभर आंदोलन सुरू होणार आहे। प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यानुसार आंदोलन सुरू होणार आहेत असा इशारा बाबांनी सुद्धा सगळ्यांना जे काही प्रशिक्षणार्थ्यांकडून दिलेला आहे। तर सगळे प्रशिक्षणार्थी, जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे ते बाबांसोबत आहे। त्यामुळं जो शेवटचा लढा आहे, जोपर्यंत तुमचा कार्यकाळ संपणार नाहीये, जो फेब्रुवारी मार्च एवढा मार्च पर्यंत सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपणार आहे, तोपर्यंत सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी बाबा सोबत राहून या लढ्याला सोबत द्यायचं आहे। आणि बाबांनी सांगितलेलं आहे की या लढ्याला एक मोठं स्वरूप प्रत्येक जिल्ह्यातून आंदोलन होणार आहे असा बाबांनी तीव्र इशारा सोशल मीडिया, प्रेस माध्यमातून शासनाला दिलेला आहे। तर जेवढे काही प्रशिक्षणार्थी ते सगळे प्रशिक्षणार्थी बाबांसोबत आहेत। तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना पण विनंती आहे की बाबा जे काही पाऊल उचलताय ते सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठीच उचलताय आणि त्यांच्यासाठी झटत आहे। त्यामुळं बाबांचा जो लढा आहे त्या लढ्याला नक्कीच यश येईल। सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी सोबत राहा। जे पण काही कॅबिनेटची मंत्री होतील, कॅबिनेटची जी बैठक होईल त्या बैठकीमध्ये समजेल की काय निर्णय झालेला आहे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा जो कार्यकाळ वाढेल तो कशा पद्धतीने वाढेल, तो कधी वाढेल याबाबतच लवकरच आपल्याला माहिती भेटणार आहे। धन्यवाद।